आज मार्केटमध्ये आलोय 11 ऑगस्ट आज आहे. आज आपण निफ्टीचा व्ह्यू तुम्ही बघू शकता की निफ्टी डाऊन साईडला येताना आपल्याला दिसतंय. पण जर इथून असा डबल बॉटम पॅटर्न बनवला असा, तर मार्केट इथे ब्रेकआउट करू शकतं असं. तर आपण अजून व्ह्यू डिसाईड केला नाहीये. व्ह्यू म्हणजे आपला बुलिशच व्ह्यू असणार आहे. मी तुम्हाला कायम कंटिन्यू सांगत असतो. जर आता सोलर इंडस्ट्रीज एक आपण स्टॉक आता रॅन्डम मॅन्युअली सिलेक्शन करून आपण सोलर इंडस्ट्रीज काढलेला आहे. तर याचं कॅल्क्युलेशन करून घेऊया. 88 रुपीजचा याच्यात एस एल येतोय. तर आपण रिस्क घेणार आहे 500 डिवायडेड बाय 88. तर 5 क्वांटिटी आपल्याला याच्यामध्ये येते. 5 जर हा ब्रेकआउट झाला तर आपण 18500, एक मिनिट मी तुम्हाला सांगतो, 18531-32 ब्रेकआउट झाला तर आपण सोलार इंडस्ट्रीज मध्ये ट्रेड घेणार आहोत. इथं 5 क्वांटिटी 18531 30च करून घेऊ आपण. ओके. जर इथं ब्रेकआउट झाला, इथं व्हॉल्यूम पण बघू शकता तुम्ही, व्हॉल्यूम इन्क्रीज होताना दिसतोय. आणि 9 EMA पण बघितलं तर त्याच्या खालीच आहे. हे बघा 21 वर येत आहे. सोलार इंडस्ट्रीजने ब्रेक केला तर आपण याच्यात आपण एंट्री घेतलेली आहे. आता हे बघा 18530 ला आपण बघू शकता आपण एंट्री घेतलेली आहे. मी एक्झॅक्ट प्राइस लावून देतो. 18530. ओके. ही पण लाईन 18530. आपण 18530 ला एंट्री घेतलेली आहे आणि आपलं टार्गेट आहे 1:2 18703. ओके. तुम्ही व्हॉल्यूम पण बघू शकता. हे बघा मी एकदा परत रिफ्रेश करून दाखवतो तुम्हाला. फक्त 5 क्वांटिटी आपल्या रिस्क मॅनेजमेंट मध्ये फक्त 5 क्वांटिटी बसते. आपण 500 ची रिस्क घेणार आहे त्यामुळे हे बघू शकता आपण एंट्री घेतलेली आहे. आता आपण वेट, हे बघा मी जसं बोललो ना पॅटर्न, तसंच पॅटर्न मला फॉर्म होताना दिसतोय. असा ब्रेकआउट करू शकतो. तर मार्केटमध्ये व्ह्यू आपला बुलिशच आहे. आपण पिवट पॉइंट बघून घेऊया. एक्झॅक्ट 18730 लाच पिवट आहे जिथे आपलं टार्गेट आहे. ओके. एकदा याच्यामध्ये एंट्री करणं, आपण अर्ली एंट्री घेतली आपण ब्रेकआउट होण्याच्या आधी. पण ठीक आहे, अर्ली एंट्रीचा फायदा पण असतो, नुकसान पण असतं. अर्ली एंट्रीमुळे तुमचे जे पॉईंट्स, जे काही समजा इथे स्ट्रॉंग ब्रेकआउट झाला आणि इथे कॅन्डल क्लोज झाली तर आपले 50 एक पॉईंट आपले मिस होऊन जातात. त्याच्यामुळे अर्ली एंट्री घेण्याचा फायदा असतो. हे बघा आता आपल्या झोनमध्ये येतो आहे स्टॉक. इंडस्ट्रीज हा स्टॉक मी मॅन्युअली सिलेक्ट केलेला आहे प्राइस ऍक्शन नुसार. दुसरे स्टॉक पण आपण बघून घेऊ. हे बघा इथून पण आपण, ही स्टॉक एक्सची जी वेबसाईट आहे इथून पण तुम्ही सिलेक्ट करू शकता स्टॉक. जसे की गेनर्स मध्ये आता ग्लँड फार्मा आहे, तर आपण इथे ग्लँड फार्मा निगेटिव्ह, जर ग्लँड फार्माने हा डे ब्रेक केला तर इथे एक ऑपॉर्च्युनिटी बनू शकते शॉर्ट साईड साठी. हे बघू शकता तुम्ही. बघा आपला स्टॉक बघा, आपण एंट्री घेतली आणि एक्झॅक्ट आपल्या एंट्री पासून बघा काय स्ट्रॉंग मोमेंटम आलाय स्टॉक मध्ये, बघू शकताय तुम्ही.
एकदम स्ट्रॉंग मोमेंटम आला आहे स्टॉक मध्ये. 18,707 ला आपलं टार्गेट होतं 1:2. आता आपण बघू ते हिट होत आहे का. आपण इथून कॅल्क्युलेट करून घेऊ. हे आपलं टार्गेट आहे. तर आपलं 1:1 टार्गेट आहे ना, एक्झॅक्ट या लेवलला येते. इथे आपलं 1:1 टार्गेट आहे. आपण बघितलं तुम्ही एक्झॅक्ट आपण जेव्हा एंट्री घेतली हे बघा 10:28, आता होत आहे 10:33. आपण एंट्री घेतली आणि एक्झॅक्ट ब्रेकआउट दिलेला आहे, कारण की इथं व्हॉल्यूम बनताना दिसतंय. आणि जर 15 मिनिटला तुम्ही आले तर तुम्ही बघू शकता मार्केटने इथे एकदा, इथे दोनदा, इथे तीनदा जेव्हा सपोर्ट घेतला आपला व्ह्यू बिल्ड करू शकतो आपण बुलिश साईडचा. ठीक आहे, सपोर्ट रेजिस्टन्सच्या बेसवर आपण हा ट्रेड घेतलेला आहे. तुम्ही कुठलंही प्राइस ऍक्शन बघा, त्यामध्ये सपोर्ट रेजिस्टन्स सगळ्यात इम्पॉर्टंट असतं, सगळ्यात इम्पॉर्टंट. सपोर्ट रेजिस्टन्सच्या बेसवर जरी तुम्ही ट्रेड घेतला तरी तुम्ही प्रॉफिटेबल होऊ शकता. आता ही आपल्याला क्लोजिंग पाहिजे इकडे. बघा आता मी तुम्हाला हेच सांगत होतो, जर आपण ब्रेकआउट झाल्यानंतर जर ट्रेड घेतला असता तर आपण ह्या रनिंग कॅन्डल मध्ये कुठे एंट्री घेतली असती, समजा इथे एंट्री घेतली असती तर स्टॉक सुटून गेला असता आपल्याकडून. म्हणजे ऑलरेडी त्यांनी जो 1:1 चा जो दिलाय आपल्याला रिस्क रिवॉर्ड तो आपला मिस झाला. म्हणून अर्ली एंट्री घेणं कधी पण चांगलं असतं आणि वाईट पण असतं. तुम्ही बघू शकता मी आता 18,442 जिथे आपला एसएल आहे तिथे एसएल मी लावून देतोय. हे बघा 18,442, 18,442. ओके, हे बघा मी एसएल लावून दिला 18,442 ला. आणि आता आपण मोमेंटम याची बघू. इथे 1:2 आहे आपलं. हे बघा मी तुम्हाला दाखवतो 18,707. ओके, आणि 1:3, 1:3 पण देऊ शकतो आपण. टार्गेट लावून ठेवायचं, आपल्याला माहित नाही काय होणार आहे याच्यामध्ये. हे बघा इथे 1:3 आहे आपलं. 18,794, 18,795 पकडू आपण. 1 पॉईंट एक्स्ट्रा काय हरकत नाही. ठीक आहे, असे आपले टार्गेट आहे. आता आपण बघणार आहे आपल्या ट्रेड मध्ये काय होते. 1:1 पेक्षा आपल्याला जास्त टार्गेट मिळालेलं आहे. त्यामुळे आपण आता काय करू, आपला स्टॉप लॉस आहे ना कॉस्ट टू कॉस्ट आणू आपण. म्हणजे मी ही लाईन आता काढून टाकतो आणि जिथे आपली एंट्री होती 18,530, हे बघा 18,530 ला आपण कॉस्ट टू कॉस्ट आपला एसएल घेऊन येऊ. म्हणजे जेणेकरून आपल्याला काहीच लॉस होणार नाही. 18,530, हे बघा आता आपली रिस्क पूर्णपणे झिरो झालेली, पूर्णपणे रिस्क आपली झिरो झाली. आता पूर्ण रिस्क आपली झिरो आहे. आता आता आपण होल्ड करणार आहे तरी पण ट्रेड. 1:2 झालं का आपण 1:1 ला शिफ्ट करणार आहे असेल. तुम्ही बघत राहा. बघू शकता ऑलमोस्ट आपल्या 1:2 टार्गेट पर्यंत मार्केट गेलं होतं आणि तिथून रिव्हर्सल फिरतं. त्याच्यामुळे आपण आता स्टॉप लॉस ट्रेल करून घेऊ. कुठे आणू आपण स्टॉप लॉस? स्टॉप लॉस आपण आणू 18,600 ला. एक मिनिट, 18,600 म्हणजे EMA च्या खालीच आहे आपला. 18,600 आपण ट्रेल करून घेऊ. 18,600 आपण स्टॉप लॉस ट्रेल केलेला आहे. आता बघू शकता तुम्ही 1:1 आपलं ऑलमोस्ट 1:2 च्या आसपास गेलं होतं मार्केट. 1:2 बघा आपलं तुम्ही. नाही हे नाही, एक मिनिट मी तुम्हाला दाखवतो.
1:2 आपलं बघा तुम्ही ऑलमोस्ट इथे आहे. तिथे थोडं 2-3 पॉईंटवरून मार्केट राहिलंय. ठीक आहे, आपण बघू आपलं काय होतंय. हे बघू शकता तुम्ही आपलं 1:2 हिट झालेलं आहे. बघू शकता तुम्ही आपला स्टॉप लॉस हिट झालेला आहे. हे बघा 640ला आपला स्टॉप लॉस हिट झालाय. आणि ही जी ऑर्डर आहे आता ती आपण कॅन्सल करून टाकू. म्हणजे 1:2 आपल्याला भेटलेलं, पण आपण 1:3 साठी थांबलेलो, तर आपल्याला आज 550 रुपये प्रॉफिट बुक झालाय. हे चार्जेस 80 रुपये चार्जेस लागले, प्रॉफिटमध्येच बाहेर पडलेलं आहे. हे बघू शकता तुम्ही. आणि आज आपण आपला डे आता क्लोज करतोय. थँक्यू, धन्यवाद.